मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो. पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ती तसं दिलं गेलं. पुरणपनवेलची आणि खानापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी JM म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहेत. ही त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठेतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी 27 तारखेला 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काय उलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्यासमोर माझे मुद्दे मांडत आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या MLCच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य शिक्षण मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला. त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्करावा लागला. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 7 सीट दिल्या. त्याच्यामध्ये 5 सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले. यामुळे एकच झालं का आमचा सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले. रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले. एक मला वाटते विदर्भामध्ये होते, काय त्याचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले. आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्या परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हरलो. ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळींचा असा इतिहास स्थानिक जसं मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस पंडाकडे जावं लागेल. मी सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस पंडाकडून आपण निर्णय घ्यावा. काय बोलतात, माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत. परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकात गेलो होतो. मी, बालू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. जे तुम्हाला मगाशी सांगितलं जयंतबाईंना फसवले, तिथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही. मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात, कुठेही झाला तरी पनवेल पुरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल. हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली 20 वर्ष महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ. पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे.
आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जावं त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले. मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेस मग आमचे नेते दिपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, हे सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं, एन डी पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहत नाही. आता माझं 74 वर्ष वय, त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील असे या भागातले, जनार्दन भगत, इराजी कारकर, जिब्बर शेठ, वाजेकर अनेक, आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे. यासारखी ती केस सुद्धा झाली होती. आज सुद्धा आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना आहे ही नावं सहजासहजी येत नाही. काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही. तो माझा फोटो सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो. आमच्या उरण पनवेलच्या, आता आपण सर्व उरण पनवेलवालेच आहात, सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे. आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्माराम शेठ, रघुनाथ शेठ, दशरथ शेठ, सागरे शेठ, अनेक मंडळी अशी जी त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत, जयंत पाटील आहेत, बालू शेठ आहेत, नारायण शेठ आहेत, काशीनाथ पाटील आहेत, तुमचे गव्हाण भागातील आमचे रघुनाथ शेठ आहेत, पांडू मामा आहे, अर्चन सिंग आहे, कांटिरे आहेत, आरिफ पटेल, कित्येक मंडळी आहेत. त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलं. म्हणून आज माझी पक्षामध्ये कार्यकर्ता, मी नेता मानत नाही, लोक मला समजतात नेता, पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे. सकाळी सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे. त्याच्यामुळे काय मला त्याच्यात लाज वाटण्याचं कारण नाही. आणि अशा परिस्थितीत मला असं वाटतं की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचे विषय, कुठं जायचा नाही जायचा, परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन. तेव्हा आज आमचा यो निर्णय झालेला आहे. मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत. पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो. कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते. आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय, मी 29 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेका पक्षाचा, त्याचा नवीन रिन्युएशन झाला. त्या जागेत 30 तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं, पूजन करणं, गीत काढणं, मला तिथं सुद्धा बोलवला नाही. हे ताबडतोब मी 29ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात. आता याला काय कोणाचंही त्याच्यात हात आहे, कोणी काय चालवतो मला माहिती, पण असा नको होता. आणि अक्षय तृतीयेचा दिवस होता, तरी मी स्वतः 1.5 वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये, मी आज सुद्धा माझं ऑफिस बोलतो, लक्षात घ्या बंधू, तिथं जाऊन मी दर्शन घेतलं. माझ्या पद्धतीनं आज सुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली. मी काय अजून पक्ष सोडलेला नाही, महाविकास आघाडी सोडली. आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा नाही. कुठंतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचं त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो. परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्याच्या मीटिंग घेणार आणि त्यांच्यासमोर माझी जी काय हे आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो.
संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलली आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईल. शेवटी अन्नदान हा फार महत्वाचा असतो. त्याच्यातून सर्व चालतो. तिला तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा, तर अशातला मी आहे. पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबाची पाया बघतो असे पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि आज अशा पद्धतीने काम करत असताना भयंकर त्रास होतो. आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक दिलं असेल ते चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बरीचशी मंडळी माझ्या नावाने का यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले. माझा व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे. माझे आजोबा किराणा दुकानदार, वडील किराणा दुकानदार, मी किराणा दुकान चालवलंय. माझ्या मुलांनी सुद्धा पुढ्या बांधल्या. आम्ही व्यापारी आहोत. व्यापार करणं हा काही गुन्हा नाही. व्यापार करतच राहणार. म्हणून माझी स्वतःची आहे ना ती ऐपत का मी पुढच्या पक्षात गेलो म्हणून मला काही काम मिळेल. मला मिळतोच काम. मी कामं करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात. मी काढा माझा रेकॉर्ड कधी कुठल्या पद्धतीने कामं टेंडर भरल्याशिवाय मिळत नाही. आज मी 1 लाखपेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी वाईज रिजेक्ट बनवणं येते ते भरपूर मोठा माझा आहे. त्याच्यातली एक आपली टीम तयार आहे. म्हणून का मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल कशात करता चालेल मी कोणाला काही घाबरत नाही. मी पत्रकारांना फोन करून विचारतो. मग आमचे मित्र विजय कडू असतील तर विचारा माझा फोटो का तो छापला. त्यांना विचारला होता विजय आणि तू प्रीतमचं नाव घेतला होता त्याचा छापाचा होता. माझं काय नाही भाऊ तसा काय नाही. मला ज्या पद्धतीने जेम मात्र बोलतो पण भाऊ बोलतो चालतो. तो पण नावात मी भाऊच आहे. मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही. जेम मात्रेच माझं नाव नाही. नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझा प्रतिनिधी. अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचंही करत राहिलो. ज्या पद्धतीने वागणूक चालले निर्णय मी कुठलाही घेतला. मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे. एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्या समोर. उद्या मी माझ्या अशा पद्धतीने चालू असताना उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी बोलीन. एका पक्षाच्या निष्ठावंत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो मी त्या निर्णयाला बंधन काढत राहील. धन्यवाद. एक मिनिट. महेश बादीला निवडून आणण्याकरता केला कुठला बाप मुलाला पडण्याकरता उभा करील. 89,000 मतं 45 झाली ती अशी नाही झाली. कोणी तुमचा मुलगा असता कुठेही पाठवताना तुम्ही तो विचार करणारच नाही. काही बोलायचा तोंडातून येतो म्हणून ते बोलत असतात. विजय काय जो निर्णय आलाय तो मान्य केला पाहिजे. आता ते मला काही माहिती नाही पण जो झालेला आहे तो ऍक्सेप्ट केला पाहिजे. तर बाळराम पाटलांचं असं म्हणणं होतं की पनवेलमधून प्रीतम म्हात्रे यांना उभं करावं त्यासाठी तुम्हाला त्याने आग्रह धरला होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा मी आता उभं राहणार नाही तुम्हीच राहा कारण सगळ्या गोष्टी आर्थिक गणिते असतात तुम्ही जसं म्हणता तसं. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणजे सांगितलं की मला उभंच राहायचं नाही. आणि नंतर मात्र उरणमधून उभं राहिले असं त्यांनी सांगितलं की म्हणजे गरज नसताना तिथे एक प्रकारे आघाडीची बिघाडी झाली. जर तुम्ही इकडनं प्रीतम म्हात्रे जर पनवेलमधून उभे राहिले असते तर निश्चितच उरणमधून मग मनोहर भोईर उभे होते म्हणजे तिथे काही क्लॅशेस नसते झाले. आणि तुम्ही ती गोष्ट टाळल्याने नंतर मात्र तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला की उरणमधून लढायचं. मी असा काही तुम्हाला सांगतो बाळाराम पाटील काही सांगतो. मी स्पष्ट सांगितलं होता का पनवेलमध्ये मला उभा राहायचा नाही. त्याने आग्रह केला होता की त्यांना त्यावेळी सांगितलं पनवेलमधून जर तुम्ही सांगता प्रीतमनी उभा राहावा तो उरण मतदारसंघ वाड्यावर सोडा जाता. हा माझा त्याच्यातला मुद्दा होता. कारण जवळजवळ 3.5 तालुके त्या उरण मतदारसंघ आणि दार्जिलिंगपासून त्यांना कोणी वाली नव्हतं. आणि अशा पद्धतीने आणि तुम्हाला एक कळत सांगतो ज्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी बाळाराम पाटलांना विचारूनच प्रीतम म्हात्रेंनी काम चालू केलं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी
की शेवटच्या याच्यात जयंतबाईंजवळ आम्ही सर्व गेले असताना मी स्पष्ट सांगितलं का मला उरणमधून उभा राहायचं आहे. आपण जर मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उभा राहील. त्याच्यानंतर मला आपल्या शेतकरी कामगार पक्षाने एबी फॉर्म दिले. ती काय माझी ती नाही ना, नाही तर मी अपक्ष राहणार होतो ना. अपक्ष राहत नाही का महाराष्ट्रामध्ये अनेक राहतात. मग ती बंडखोरी झाली ना पक्षातून. कसं काय बंडखोरी? कोण बोलते बंडखोरी? म्हणजे एकतर आघाडी होती त्यावेळेला. आघाडी तुम्हाला सांगतो, आघाडीच्या शेवटच्या याच्यापर्यंत क्षणापर्यंत निर्णय होत नव्हता. बंडखोरी करायला का मी बोललो होतो म्हणून मी केली का बंडखोरी? तुम्हाला आली का नजरेत? मी एकटा लढलो. ती बंडखोरी म्हणता येणार नाही. त्यांनी सुद्धा बंडखोरीच केली ना. शिवसेनेने 5 ठिकाणी उमेदवार उभे करून. एक मिनिट करा. शिवसेनेने सुद्धा उमेदवार उभे केले का नाही? आमच्या बालाराम पाटलाला तुमच्या शिवसेनेने एबी फॉर्म दिला. आम्ही इथून निवडणूक काढली मशालची घेऊन प्रांत ऑफिस पर्यंत. तिथून निरोप आला परत का एबी फॉर्म त्यांनी परत काढून घेतला. मग ही का नाचक्कीपणा नाही झाली आमच्या पक्षाची? एका पक्षाची नाचक्कीच झाली ना. मग अशा याच्याशी सांगतो आपण. एक तुला देतो बोलता विचार तू सगळ्यांना मी उत्तर देईन काय असेल ते. कदाचित चुकेल माझा, त्याच्यात काय मी पहिलीच पत्रकार परिषद आहे, पण आम्ही त्या पद्धतीने सांगितलं म्हणून माझी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी आहे. बोला बोला. आता प्रीतम म्हात्रेंनी पनवेलमध्ये 5 वर्ष पक्षाने संधी दिली म्हणून 5 वर्ष विरोधी पक्षनेता काम केलं. प्रीतम म्हात्रे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात आपल्याला लढता येणार नाही, आपला इथे विजय होणार नाही अशी संधी साधून उरण विधानसभा मतदारसंघात गेले आणि पक्षाचं त्याच्यामुळे नुकसान झालं. म्हणजे एकीकडे 5 वर्ष पद पण घेतलं आणि जेव्हा निवडणुकीची वेळ आली तेव्हा 2019लाही असंच केलं आणि आता पण असंच केलं असं. बघा, तुम्हाला एक सांगतो, आम्ही पक्षाचा प्रामाणिकपणे काम करत असतो. जिथं नाही तिथं नाही सांगतो. तुझ्यावर बंधन आहे का याच पत्रकार याच्यात काम करावा, तू दुसऱ्या पत्रकार याच्यात जाऊ शकतो का नाही, तसा माझा हे आहे. मला नव्हतं काम करायचा या पनवेलमधून उभा राहायचा. 10 वर्ष नगरसेवक होता तो, 5 वर्ष विरोधी पक्ष काम केलं. त्याचं काय असतं तर सांगा तुम्ही. कुठल्या कोणी सांगावा का त्यांनी कुठल्या याच्याकडून 2 पैसे घेतले असा हे नसतो. 19ला सुद्धा नाही सांगितलं ना, मला नाही उभा राहत. पहिल्यांदा मी असा व्यक्ती आहे पक्षातून बाहेर पडल्या. 2006 साली मी उभा राहिलो होतो पक्षाच्या सांगण्यावरून. मी डायरेक्ट नगराध्यक्ष होतो त्यावेळी, कुठूनही उभा राहू शकत होतो. पक्षाची मी हे पालत होतो आणि ती पाळली मी पडलो. मला दुःख नाही. मी तेव्हापासून सांगितलं निवडणूक हा शब्द माझा संपला. मग मी प्रीतमला प्रत्येक ठिकाणी वाढ बदलत उभे केले. तिथून निवडून आले 4-4. एक ठिकाणीच 3 आले. बाळासाहेबांचा मुलगा आला, त्याचा काम चांगला होता म्हणून तो आला. अतुलला थोडे मातानी पडला. असा काय होत नसतो बाबा. कुठेही कोणी हे करावा आणि घाबरून कोणाला कोण हे नसतो. एखादी गोष्ट तुला नाहीच करायची म्हटले तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. 2.5 वर्षानंतर हरेश केलेने निवडणूक जेव्हा लढवली तेव्हा हरेश केलेला विरोधी पक्षनेते पण देण्याचं ठरलं होतं.